साहेब, मी तुम्हाला विनंती करतो. काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो. काय टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिले. आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना, तो आपल्याला घडवायचा आहे. आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो. काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. जे जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत. कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते. माझ्या आजोबाली, माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून, कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली. आणि मला माहीत होतं, मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती. देशमुख साहेब इथं आहेत, अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. साहेब, आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब, आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही केलेले 60 वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही. कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे. पण 2024ला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या, कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला, आम्ही पाणी आणणार नाही, पाणी सोडणार नाही, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही. साहेब, जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथं या लोकांना दिलेले आहेत, सुप्रियाताईंनी दिलेले आहेत, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते 100% पूर्ण आपण करणार म्हणजे करणार. साहेब, हे नेते काय म्हणतात ताईंना, आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई एकटी पडली.
रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर ज्या काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाती असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रिया ताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. अहो साहेब, हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं. आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत. ड्राय भागातलं पाणी असेल नाही तर इतरही तुमच्या सगळ्यांचे जे कुठले विषय असतील आणि इंदापूर असू द्या, बारामती असू नाही तर दुसरा कुठलाही तालुका असू दे, MIDC असू द्या नाही तर कुठलाही विकासाचा प्रश्न असू द्या, पवार साहेब आहेत, ताई आहेत आणि हे सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत. आणि मी पळणारा व्यक्ती नाही. पळणारा असतो तर कधीच निघून गेलो असतो. आणि मी राजकारणात फक्त भाषण करण्यासाठी आणि गोट्या खेळण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे याच्या पुढे कुठलाही कार्यकर्त्याला जर कुणी हात लावला तर गाठ पवार साहेबांचे आणि आमच्याशी हे तुम्हाला तिकडे सांगतो. आणि येणारं प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, बँक असो नाही तर कारखाना असो, तुमच्या पाठीमागे पवार साहेब, ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो. आणि हा देत असताना कुणी कितीही पलीकडनं भावनिक केलं तर विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. जेव्हा मी निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा, सगळ्यात जास्त जल्लोष जर माझ्या कुटुंबामध्ये कुणी केला असेल तर 6 वर्षाच्या मुलाली आणि 10 वर्षाच्या मुलीली केला. आल्या आल्या घरी आल्या आल्या त्यांनी मला विचारलं, डॅडा तू कोणाबरोबर आहेस? आजोबा बरोबर आहेस का काका बरोबर आहे? मला 2 मिनिटं कळलं नाही की मी ह्याचं उत्तर काय देऊ आणि या कमी वयामध्ये यांना हा प्रश्न का पडला. मी त्यांना सांगितलं नाही मी आजोबा बरोबर आहे. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांनी मला सांगितलं, डाडा तुझा अभिमान आहे. 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला जे कळतं ते 65 वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार. त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं, तू जर या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर, उद्या जाऊन 15 वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपण ज्या पद्धतीने वागतो, घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो, जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याचा, हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी, आपल्या पिढीसाठी महत्त्वाचा नसतो, ती लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि हे लहान पुढच्या पिढीला आणि लहान मुला मुलींना आपल्याला दाखवून द्यायचंय की विचार महत्त्वाचे असतात आणि नाती महत्त्वाचे असतात. म्हणून हे लोकसभा इलेक्शन महत्त्वाचं आहे. म्हणून सुप्रियाताईंना आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथं निवडून द्यायचंय. देणार का नाही देणार? कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार? एवढा कमी आवाज चालणार नाही. हात वर करून सांगा, आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही?
कुणी किती काय केलं, किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं, किती दम दिला, त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार? बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचंय, सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली, तिथे असणारी स्वाभिमानी जनता एक नंबर लीड सुप्रियाताईंना द्यायला तयार आहे. इंदापूर तयार आहे, पुरंदर तयार आहे, दौंड तयार आहे, तिथं बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे, खडकवासला तयार आहे. पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना, दादांना, सुप्रियाताईंना पुरोगामी विचाराला, जेव्हा दादा आपल्याबरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते, ह्या सगळ्यांना या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले? मग बारामतीकर, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही? नक्की का? एकदा हात वर करून सांगा. सुप्रियाताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती 1,20,000ची या तालुक्यातून, त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार. सांगा एकदा, नक्की का? सुप्रियाताईंना 2019ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिले होते? भाजपच्या विरोधात. अजितदादांना विधानसभेमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात लीड दिली होती? 1,65,000चे. मग तुम्ही सर्वांनी